आता या प्रश्नात थोडासा जर बदल करून म्हणजे एकच प्रश्न किती वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, फक्त एक शब्द बदलून, ते आपल्याला इथं पाहता येईल. तर यासाठी प्रश्नामध्ये नेमकं विचारले काय हे शेवटपर्यंत वाचायचं. मध्येच अर्धा प्रश्न वाचून जर सोडून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला गेलो तर या पद्धतीने ते चुकीचंच मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी गणित हा जो विषय असतो तर त्या गणित विषयामध्ये वेगवेगळे घटक असतात. तर त्या घटकांवर आधारित जे काही प्रश्न असतात तर त्या प्रश्नांच्यासाठी काही ट्रिक्स वापरून किंवा काही क्लुप्त्या वापरून आपण त्या प्रश्नांची उत्तर पटपट मिळवू शकतो. तर असेच काही आणखी सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर त्यामध्ये आपण गणित विषयाशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्याशी रिलेटेड काही टिप्स अँड ट्रिक्स पाहतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये अंतर, वेळ आणि वेग किंवा चलन या दोन्हीचं कॉम्बिनेशन होईल असा एखादा प्रश्न असतो. तर त्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहूया. हा पहिला प्रश्न असा आहे, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर पुलाची लांबी किती? आता हा जर प्रश्न याचा आपण ॲनालिसिस केलं तर कदाचित हा अंतर, वेळ, वेग याच्यावर आधारित असू शकतो किंवा चलनावर सुद्धा असू शकतो. म्हणजे अंतर आणि वेळ याच्यामधला संबंध चलनानं दाखवला जातो. म्हणजे अंतर जेवढं जास्त असेल तेवढा वेळ जास्त लागणार, म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे. तर अशा पद्धतीनं एकच प्रश्न कदाचित 2-3 कॅटेगरीमध्ये आपल्याला विभागून परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हे 4 पर्याय दिलेत: 900 मीटर, 350 मीटर, 250 मीटर की 225 मीटर. प्रश्न असा आहे की ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर पुलाची लांबी किती? थोडक्यात इथं वेळ दिलेला आहे आणि अंतर विचारले. मग आता सुरुवातीला जो वेग आहे तो आपल्याला दिला आहे 45 किलोमीटर प्रति तास आहे. त्यामुळे इथं किलोमीटर पर आवर असं असणार आहे. आणि जे अंतर दिले ते 20 सेकंदात पार होतं असं दिलेलं आहे. म्हणजे वेळ दिला आहे 20 सेकंद. आता ह्या प्रश्नासाठी जर आपल्याला याचं उत्तर मिळवायचं असेल तर दोन्ही जी चलं दिलेली आहेत ती समान एककात पाहिजे. समान म्हणजे जर वेग किलोमीटर पर आवर असेल तर वेळ सेकंदामध्ये घेऊन चालणार नाही, तो तासातच घ्यायला पाहिजे. कारण वेग जो दिला आहे तो प्रति तास दिला आहे आणि वेळ मग सेकंदामध्ये घेतली तर उत्तर आपल्याला चुकीचं मिळणार. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा वेळ जी 20 सेकंदात दिली त्याचं रूपांतर तासामध्ये करायचं. मग समजा 20 सेकंदाचं तासात रूपांतर करायचं असेल तर समजा त्याला 60 भागलं तर 20 सेकंदाचं मिनिटात रूपांतर होईल. पण ते तासात करत असल्यामुळे त्याला आणखी 60 गुणायचं. म्हणजे छेदामध्ये 20/60 गुणिले 60 जर केलं तर एवढे तास लागतील. मग आता हे कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. आपण वेग, वेळ आणि अंतर याच्यातलं सूत्र वापरू. तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग इथं वेग 45 दिला आहे आपल्याला आणि वेळ तासात काढला आहे तो घ्यायचा. म्हणजे 20/60 गुणिले 60. मग या एक शून्याला शून्य जाईल, दुसऱ्या शून्याला आता इथं 15 चोक 60, 15 त्रिक 45, पुन्हा 2 भाग घालवलं तर 2 दुणे 4 आणि 3 भाग घालवलं तर 3 दुणे 6. म्हणजे अंशात फक्त एक शिल्लक राहील. छेदामध्ये 2 गुणिले 2 म्हणजेच 4. आता हे अंतर कशामध्ये येईल ते सगळ्यात महत्त्वाचं, कारण पर्याय आपल्याला दिलेत ते मीटरमध्ये दिलेत आणि वेग किलोमीटर आहे, वेळ तासामध्ये घेतला. याचा अर्थ अंतर हे किलोमीटरमध्येच असणार आहे. पण पर्यायात अंतर आपल्याला दिले मीटरमध्ये, त्यामुळे या किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं. मग किलोमीटरचं रूपांतर जर मीटरमध्ये करायचं असेल तर त्याला 1000नं गुणावं लागेल, कारण 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. मग 4नं जर भाग घालवला 1000ला तर 4 दुणे 8, 2 शिल्लक राहील, 4 पंचे 20 आणि 0. हे आपलं उत्तर. म्हणजे त्या पुलाची लांबी असेल 250 मीटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा आणखी एक प्रश्न आहे चलनावर आधारित. 20 कामगार 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल? हे 4 पर्याय दिले. या प्रश्नामध्ये आपण जर वर्गीकरण केलं तर कामगार आणि तास हे 2 चलं दिसतात. आणि पहिल्या वाक्यात आणखी एक शब्द असा दिला आहे की 35 वस्तू तयार करतात. हे थोडंसं कन्फ्युजिंग आपल्याला वाटतं की इथं 35 वस्तूंचा काय रोल आहे. तर ही जी माहिती दिली 35 वस्तू ती एक्स्ट्रा आहे, कारण दुसऱ्या कामगारांना जे वस्तू तयार करायच्या आहेत तेवढ्याच वस्तू तयार करायच्यात. म्हणजे 35च वस्तू तयार करायच्यात. त्यामुळे 35 वस्तू हे एकच काम आहे असं गृहीत आपण धरायचं. जर इथं 35 वस्तू पहिल्या वाक्यात असतील, दुसऱ्या वाक्यामध्ये 50 वस्तू तयार करण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला असता तर त्याचा आपल्याला उल्लेख करावा लागला असता. पण दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला 15 कामगार आहेत त्यावेळेला वस्तू 35च करायच्या आहेत. याचा अर्थ एकच काम आहे ते. त्यामुळे त्याचा इथं या उदाहरणामध्ये फक्त ती माहिती जरी आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिली असली तरीसुद्धा याच्यात त्याचा काहीच रोल नाही.
आपल्याला फक्त किती कामगार आहेत त्यांना किती वेळ लागतो आणि दुसऱ्या वेळेला कामगारांची संख्या कमी केली तर त्यांना किती वेळ लागेल असा प्रश्न आहे. आता पहिल्या वाक्यात दिलेल्या माहितीनुसार कामगार 20 आहेत, त्यांना 6 तास वेळ लागतो, ते इथे लिहूया. आणि दुसऱ्या वेळेला जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये कामगारांची संख्या कमी केलेली आहे 15, तर किती तास लागतील असा प्रश्न आहे. मग हे किती तास लागतील याच्यासाठी अक्षर आपण घेऊया एक्स. आता हे सर्वात महत्त्वाचं आपल्याला ठरवायचं आहे की हे उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या चलनाचं आहे. कारण चलनाचे 2 प्रकार आहेत, समचलन आणि व्यस्तचलन. एक चल वाढताना दुसरं वाढत असेल तर ते समचलन आणि एक वाढत असताना दुसरं कमी होत असेल तर व्यस्तचलन. थोडक्यात समजा एक पेनची किंमत 10 रुपये आहे तर 2 पेनची किंमत 20 होईल, 5 पेनची किंमत 50 होईल. म्हणजे एक चल वाढताना दुसरंसुद्धा हे वाढत गेलं, हे समचलनाचं उदाहरण आहे. या उलट हे जे उदाहरण आहे ते कामगारांची संख्या वाढवली तर लागणारे दिवस कमी होतील, कारण ते काम पटपट होईल. म्हणजे हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. मग व्यस्त चलनाचं जर उदाहरण असेल तर ही जी 2 चलं दिलीत त्यांचा गुणाकार समान असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि समचलनाचं उदाहरण असेल तर त्यांचा भागाकार समान असतो किंवा त्यांचं गुणोत्तर समान असतं. मग इथं कामगार आणि तास पहिल्या ओळीला दिले 20 आणि 6 यांचा गुणाकार करायचा, दुसऱ्या ओळीत 15 आणि x यांचा गुणाकार करायचा आणि ही दोन्ही समान असणार आहेत कारण हे उदाहरण आहे व्यस्त चलनाचं. आता एकची किंमत काढायची, 15 या बाजूला घेऊया, 20 गुणिले 6 छेद 15 होतील बरोबर x. मग इथं भाग घालू, 3 दुणे 6, 3 पाचे 15, पुन्हा 5 भाग जाईल, 5 चोक 20. आता 4 गुणिले 2 उत्तर येईल 8 बरोबर x. आणि x म्हणजेच काय तर 15 कामगारांना लागणारे दिवस, त्याच्यासाठी आपण चल वापरले x. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्या 15 कामगारांना किती तास काम करावं लागेल तर 8 तास. हे दिले कुठं आपल्याला, पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. आता या प्रश्नात थोडासा जर बदल करून म्हणजे एकच प्रश्न किती वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जाऊ शकतो, फक्त एक शब्द बदलून, ते आपल्याला इथं पाहता येईल. की इथं जर प्रश्न असा असता की या 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल असा प्रश्न होता, उत्तर आपलं 8 तास आलं. पण एक शब्द इथं फक्त मध्ये वाढवला, किती तास जास्त काम करावे लागेल, तर उत्तर आपलं 8 तास आलं. हे बरोबर आहे, 15 कामगारांना 8 तास लागतील, पण पूर्वीच्यापेक्षा किती तास जास्त लागतील हे कसं काढायचं, तर पूर्वी 6 तास लागत होते, आता 8 तास, म्हणजे एक्स्ट्रा किती लागतात तर 2 तास. म्हणजे त्यावेळेला उत्तर आपलं 2 तास होणार आहे. त्यामुळे एक शब्द जरी प्रश्नात कुठं वाढवला तरी सुद्धा एक नवीनच प्रश्न तयार होतो, नवीनच त्याचं उत्तर तयार होतं. त्यामुळे प्रश्नात शेवटी नेमकं विचारले काय ते आपण काळजीपूर्वक पाहायचं आणि मग उत्तर आपलं निश्चित करायचं. हा पुढचा प्रश्न आहे, एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. हे 4 पर्याय दिले. आता इथं प्रश्न थोडासा किचकट जरी वाटत असला तरी सुद्धा इथं तेवढ्याच वेळात असं दिले, म्हणजे वेळ फिक्स आहे. आपल्याला फक्त बदलायचं आहे त्यांचा वेग कितीनं वाढवावा लागेल किंवा त्यांचा वेग कितीनं वाढेल हे काढायचं आहे. आणि अंतरसुद्धा वाढलेलं आहे आणि ते किती वाढले ते पण दिले. मग समजा हे ताशी 45 किलोमीटर इतका वेग आहे आणि तो वेळ जो आहे तो 1 तास आपण घेऊया. 1 तास जर वेळ असेल आणि ताशी 45 किलोमीटर वेगाने ती जर मोटर जात असेल तर एका तासामध्ये तेवढंच अंतर जाईल, म्हणजे अंतर तिथं 45 किलोमीटर असणार आहे. आता इथं वेळ आपल्याला दिलेली नव्हती, आपण ती गृहीत धरली. मग आता अंतर आत्ता 45 किलोमीटर आहे, ते वाढवले आणि ते वाढवून 4/3 पट केले. 45च्या 4/3 पट काढायचं म्हणजेच काय, 45ला 4/3 गुणायचं. मग इथं 3 जर भाग घालवलं तर 15चा जाईल. मग 15 गुणिले 4 60. म्हणजे वेळ आपण 1 तास गृहीत धरला आहे कारण तेवढ्याच वेळेत आता एवढं अंतर पार करायचं आहे 60. सुरुवातीला 45 किलोमीटर अंतर जात होतं या वेगानं, आता 60 किलोमीटर इतकं अंतर जायचं आहे, वेळ मात्र तितकाच आहे. मग त्याच्यासाठी वेग कितीनं वाढवावं लागेल. मग वेगासाठी सूत्र आपल्याकडे आहे अंतर छेद वेळ. आणि अंतर आता नवीन काढलेलं आहे आपण 60 आणि वेळ बदललेली नाही कारण तेवढ्याच वेळेत असं विचारले, एकच घ्यायचा. 60/1 म्हणजे 60 किलोमीटर पर आवर. हे झालं आपलं उत्तर. आता इथं 4 पर्यायापैकी पहिलाच पर्याय 60 दिसतोय आणि आपण पटकन ते उत्तर निवडतो. पण प्रश्न नीट वाचायचा, विचारले काय आपल्याला, तेवढ्याच वेळात ते अंतर पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तेवढा 60 किलोमीटर प्रति तास या स्पीडनं गेल्यानंतर तेवढं अंतर तेवढ्या वेळेत पार करता येईल. पण विचारले काय कितीनं वाढवावं लागेल, म्हणजे जुना वेग किती आहे 45. आता त्याच्यापेक्षा जास्त अंतर एका तासातच जर पार करायचं असेल तर वेग आणखी 15नं वाढवावं लागेल.
त्यामुळे उत्तर या प्रश्नाचं 15 येईल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. तर यासाठी प्रश्नामध्ये नेमकं विचारले काय हे शेवटपर्यंत वाचायचं. मध्येच अर्धा प्रश्न वाचून जर सोडून आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवायला गेलो तर या पद्धतीने ते चुकीचंच मिळणार आहे. म्हणजे प्रश्न जरी आपण सोडवला, खूप सोपा जरी असला तरीसुद्धा पर्यायामध्ये तो पर्याय निवडताना आपली चूक होऊ शकते आणि तिथं जर चूक झाली तर ते उत्तर चुकू शकतं. एक प्रश्न, एका वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती? आता या प्रश्नामध्ये 3 चल जरी दिसत असतील तरीसुद्धा त्या 2 कुठल्या तरी चलांचं आपण एकत्रीकरण करूया. म्हणजे इथं खर्च आपण वेगळा घेऊ 5,000 रुपये. तो किती विद्यार्थ्यांचा आहे? तर 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा. मग या दोन्हीचा जर गुणाकार केला तर 20 गुणिले 10 या सर्व विद्यार्थ्यांचा त्या 10 दिवसातील खर्च 5,000 रुपये हे आपल्याला दिले. आता त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च काढायचा आहे. मग 32 गुणिले 7 इथं विद्यार्थिनी दिवस, जे एकूण त्या 7 दिवसातले एवढे विद्यार्थी असणार, एकूण 10 दिवसातले एवढे विद्यार्थी असणार. तर हे आपण इथे घेतले. त्यांचा खर्च काढायचा आहे, एक्स घेऊया आपण. आता हे उदाहरण कोणत्या प्रकारचं आहे, समचलनाचं आहे की व्यस्त चलनाचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. जसे जसे विद्यार्थी वाढत जातील तसं त्यांचा खर्चही वाढत जाईल. म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे. म्हणजेच इथं या दोन्ही चलांचा भागाकार किंवा गुणोत्तर समान असणार. मग पहिलं गुणोत्तर 20 गुणिले 10 त्याला 5,000 भागूया आणि दुसऱ्या बाजूला अंशात 32 गुणिले 7च घ्यायचं आहे, छेदामध्ये घ्यायचं एक्स. ही दोन्ही गुणोत्तरच समान असतील. आता याच्यामध्ये एक्सची किंमत काढायची, त्यामुळे एक्स डाव्या बाजूला घेऊया आणि 32 गुणिले 7 आहे तसंच गुणिले ह्या दोन्ही संख्या उजव्या बाजूला घेतल्या तर व्यस्त होईल. म्हणजे 5,000 छेद 20 गुणिले 10. मग इथं भाग घालू, या शून्याला शून्य जाईल, या शून्याला शून्य जाईल, 2 पुन्हा भाग घालू 16. इथं 16 गुणिले 7 वजा 35 350. मग पुन्हा ह्या दोन्हीचा गुणाकार केला तर 16 शून्य शून्य, 16 पंचे 80, 16 त्रिका 48 आणि 8 56. तर हा खर्च येईल 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीनं चलन या घटकावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असू शकतात. या पद्धतीचे आणखी काही प्रश्न सोडवा, म्हणजे त्यामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीनं पॅटर्न असू शकतो, त्यासाठी विचार कसा करायचा याचा अंदाज येईल. या पद्धतीचा पूर्ण व्हिडिओ या घटकावर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 लिंक देतो आहे, स्पर्धा परीक्षा गणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी. ते एकदा चेक करा. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे सर्व घटक, त्यांचे मोठे सेशन्स, लाईव्ह सेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याची आणखी माहिती तुम्हाला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग.